नोटाबंदीच्या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून बँकांबाहेर रांगा दिसत होत्या, मात्र 10 दिवस उलटून गेलेले आहेत या निर्णयाला आणि त्यामुळे बँकांबाहेरच्या ज्या रांगा आहेत त्या काही प्रमाणामध्ये कमी झालेल्या आहेत. काल खरं तर बँका बंद होत्या आणि आज सोमवार आहे, त्यामुळे बँकांमध्ये पुन्हा एकदा लोकांची गर्दी उसळेल अशी अपेक्षा होती. मात्र पुण्यामध्ये तसं चित्र नाही आहे. पुण्यामध्ये बऱ्याचशा बँकांच्या बाहेर आज गर्दी जी आहे ती कमी झालेली आहे. त्यामुळे नागरिकांचे व्यवहार जे आहेत ते सुरळीतपणे सुरू झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. गर्दी अजिबातच नाही आहे, कारण म्हणजे ज्यावेळी रिक्वायरमेंट्स होत्या त्यावेळी पूर्ण झालेले आहेत. म्हणजे जेव्हा एक्सचेंज करायचं होतं किंवा जेव्हा अमाऊंटची गरज होती तेव्हा सगळं काढून घेतलेलं आहे. आता अगदी सगळं व्यवस्थित चालू आहे. पहिले 1-2 दिवस थोडासा त्रास झाला, पण आता सध्या बघतोय की गेले 2-3 दिवस काही त्रास नाही. डायरेक्टली जाऊन मी विड्रॉल स्लिपवरती पैसे काढू शकतोय आता. नोटाबंदीच्या निर्णयामुळे बँकाबाहेर मोठमोठ्या रांगा लागलेल्या होत्या, मात्र आता काही दिवस उलटलेले आहेत आणि एकूणच बँकांमधली गर्दीही कमी झालेली आहे आणि जनजीवनही एका प्रकारे हळूहळू सुरळीत होऊ लागलेले असं म्हणता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अश्मी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.